ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा तालुक्यातील आडळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामधील इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अनुराधा उद्योग समूहाच्या वतीनं मोफत शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं। गेली अनेक वर्ष अनुराधा उद्योग समूह तालुक्यातील विविध शाळांमध्ये शालेय साहित्यांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आहे। यावेळी अनुराधा अनिल ठवाळ यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना अनिल ठवाळ यांनी आपल्या संघर्षमय शालेय जीवनाच्या आठवणी सांगत समाजामधील गरजू विद्यार्थ्यांना मदती हात देण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचं म्हटलं। तर अनुराधा उद्योग समूहाचे संचालक श्रीकांत ठवाळ यांनी 1995 पासून सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिक्षणामध्ये प्रगती करावी असं आवाहन केलं। तर उपसरपंच अनुराधा ठवाळ यांनी देखील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान देण्यात मिळणाऱ्या समाधानाची भावना व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल ठवाळ, अनुराधा ठवाळ आणि श्रीकांत ठवाळ यांनी केलंय। सूत्रसंचालन बापू काळेसर यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन प्राचार्य विक्रम घालमे यांनी मानले आहे। तर या प्रसंगी अरुण बोडवे, चंदर काळे, बबन काळे, पत्रकार राजू शेख, दत्तात्रय जगताप, अंकुश रायकर, अंकुश तुपे, किशोर मचे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। आज आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये या ठिकाणी 840 विद्यार्थ्यांना म्हणजे 5वी पासून ते 12वी पर्यंत शालेय साहित्याचं वाटप अनुराधा उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। शालेय साहित्य म्हणजे 3 वह्या आणि 1 पेन असं वाटप झालेला। 1995 ते आजपर्यंत अनुराधा उद्योग समूहाची निर्मिती होण्या अगोदर या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप चालू आहे। जिल्हा परिषदेचा आढळगाव गट पूर्ण, त्याचबरोबर मांडवगण गटात गेल्या वर्षी गेलो होतो। कोळगाव गट आणि पारगाव सुद्रिक आपला गण, विसापूर, पिंपळगाव, पिशापर्यंत त्या ठिकाणी गेलो होतो। शालेय साहित्य वाटपाची संकल्पना माझी अशी की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आढळगावचं शिक्षण घेत असताना मला त्या ठिकाणी वही आणि पेन मिळाला नाही। फाटकी चड्डी, फाटकं शर्ट होतं, त्यावेळेचा तो काळ वेगळा होता आणि म्हणून त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी मी आढळगावचा सरपंच झाल्यानंतर त्याच्या मानधनातून फक्त जिल्हा परिषदेची आढळगावची शाळा घेतली आणि पुढे 2 वर्षांनी 2007 साली जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या मानधनातून आणि ते 2 रुपये त्याच्यातून आले, त्याच्यातून संपूर्ण गटामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मानधनातून केला। अनुराधा ठवाळ या पंचायत समितीच्या सदस्य 2012 साली झाल्या आणि त्यानंतर 12 ते 17 त्यांच्या मानधनातून प्रत्येक वर्षी शालेय साहित्याचा वाटप कार्यक्रम आपण हाती घेतला। त्या आता उपसरपंच आहेत ग्रामपंचायतीच्या आणि त्याच्या मानधनातून आणि अनुराधा उद्योग समूह, अनुराधा हॉटेल, अनुराधा फर्म आणि आपलं जनसंपर्क कार्यालय त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे आम्हाला उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते, यावर्षी अनुराधा ठवाळ यांनी स्वतः 1,20,000 रुपये 1.5 वर्षाचं मानधन उपसरपंच पदाचं या वयासाठी दिलंय। त्याचबरोबर सूर्यकांत ठवाळ यांची मला चांगली साथ त्या ठिकाणी पुढे त्यांनी हा वारसा शालेय साहित्य वाटपाचा
चालू ठेवावा अशा प्रकारची मी या ठिकाणी श्रीकांत ठवाळ यांना विनंती करतो. आणि हा संकल्प जो 20-25 वर्षापासून आपण केलेला, जे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले यांनी जे काम केलंय कर्मवीर अण्णांनी, आणि या कामातला थोडा का होईना वाटा आपण नका एवढा सुई एवढा घ्यावा, म्हणून हे संकल्प आम्ही सुरू केलेला आहे. अनुराधा ठवाळचं विशेषतः मी आभार मानतो. त्या जरी माझ्या धर्मपत्नी असल्या तरी 9,60,000 रुपयाच्या वया आणि त्याच्यासाठी अनुमती देणं, कारण महिला चूल आणि मूल, परंतु शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 50% आरक्षण आणलं आणि त्या आरक्षणाच्या जोरावर अनुराधा ठवाळ या लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत. पुढे सुद्धा त्यांना काम करायचंय आणि म्हणून या ठिकाणी या शालेय साहित्याचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आणि यावर्षी सुद्धा आम्ही 55 जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1.5 महिना हा उपक्रम राबवणार आहे. स्वतः वया आणणं सोपं आहे, पण वाटणं सुद्धा सोपं आहे, कारण वेळ आता कोणाला नाही. आणि म्हणून या शालेय साहित्याचं वाटप आज पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये झालेलं आहे. कर्मवीर अण्णांनी जे काम केलेलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं, शाहू महाराजांनी जे काम केलेलं, छत्रपती शिवरायांनी काम केलं, सावित्रीदेवी फुलेंनी काम केलं, तसं थोडंसं काम आपल्याला करायचंय. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप आपण दर साल करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.